नमस्कार, मी ज्ञानेश महाराव। माझा आजचा विषय उठावा महाराष्ट्र देश। उठावा महाराष्ट्र देश म्हणजे महाराष्ट्र देश झोपलेला आहे का, किंवा अजून त्याला प्रेरणा देण्याची आज गरज आहे का, निस्तेज आहे का, ह्याचा आपण उहापोह या व्याख्यानामध्ये करणार आहोत। उठावा महाराष्ट्र देश हा जो ही जी फ्रेज आहे ही अण्णाभाऊ साठे, शाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांच्या गाण्यांवरती महाराष्ट्र निर्मितीची चळवळ लढली गेली, संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला गेला, ते अण्णाभाऊ साठे, अमर शेख, आणखीन आत्माराम पाटील, शाहीर गवाणकर, शाहीर जंगम स्वामी, हे असे प्रचंड ताकदीचे 5 शाहीर होते। त्यांच्या प्रेरणेने किंवा त्यांच्या गाण्याने संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला गेला आहे। जसे आचार्य अत्रे होते, एस.एम. जोशी होते, प्रबोधनकार ठाकरे होते, नानासाहेब गोरे होते, क्रांतीवीर नाना पाटील होते। ह्यांच्या व्याख्यानांनी जसा लढला गेला तसा महाराष्ट्र निर्मितीचा लढा ह्या 5 शाहिरांच्या गाण्यावरती आणि त्यांच्या विचारांवरती लढला गेला। त्यातले हे अण्णाभाऊ साठे, ह्या अण्णाभाऊ साठेंची जी छक्कड आहे, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, ह्यातली जी मैना आहे ती मुंबई महाराष्ट्राला मिळाली, परंतु डांग, उंबरगाव, बेळगाव, ह्याच्या मध्य प्रदेशातला मुलतान हे प्रदेश मिळाले नाहीत। ते मिळण्यासाठी त्यांनी योजना अशी केली की ती मैना तिथे राहिलेली आहे, आणखीन ती अजून ह्या महाराष्ट्रामध्ये एकत्र येण्यासाठी, सामील होण्यासाठी तडफडते। त्यामध्ये त्यांनी उठावा महाराष्ट्र देश, जो संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं त्यांनी वर्णन करताना सांगितले, उठला महाराष्ट्र देश, आणि कशासाठी तर वैरी करण्या नामशेष। तर आपण जागृत व्हायला पाहिजे, परंतु कोणाच्या विरोधात, कशासाठी, तर जे आपल्याला नको असतं, जे त्रासदायक असतं, जे आपल्यावरती अन्याय अत्याचार करणारं असतं, त्याला फेकून देण्यासाठी माणसांनी जागृत झालं पाहिजे। 60 वर्षानंतर महाराष्ट्राला 60 वर्ष झाली तरी आपल्याला अजून बेळगाव महाराष्ट्रात आलं नाही ह्याची सल आहेच। मुंबई महाराष्ट्राला मिळाली, पण ती मुंबई आहे ती पूर्ण मराठी माणसाची झाली का? तशी होऊ शकणार नाही आपल्या राज्यघटनेनुसार, परंतु त्याचा ठसा उमटलेला आहे का? तर उलट गेल्या काही वर्षामध्ये तो हळूहळू करत फुसला जातोय। मग मराठी भाषिक राज्य असेल किंवा मराठी भाषेचा लढा असेल, आपण सातत्याने देतोय। मराठी माणसाचं स्थान डळमळीत होतंय का, त्यासाठी आपण आधीमध्ये आरडाओरडा करत असतो। तर ही वेळ आपल्यावरती का आली ह्याचा आपण विचार करणं खूप जरुरीचं आहे। कारण ज्यांनी राज्य निर्मिती करताना जशी भाषावार प्रांतरचना झाली, तर भाषावार प्रांतरचनेचं आता सूत्र नाही आहे, कारण हिंदी भाषिक जवळजवळ 10 राज्य झालेली आहेत। आंध्र प्रदेशाचे 3 तुकडे झालेले आहेत, म्हणजे सीमांध्र, आंध्र, आणखीन तेलंगणा असे 3 भाग झालेले आहेत। उत्तर प्रदेशाचे 3 जवळजवळ भाग झालेले आहे, उत्तराखंड आहे, हिमाचल प्रदेश आहेत, असे उत्तर प्रदेशाचं विभाजन झालेलं आहे। पंजाब आणि हरियाणा ही 2 स्वतंत्र राज्य झालेली आहेत। अशी अवस्था असताना आपण भाषिक राज्याचा आग्रह धरू शकत नाही, परंतु भाषेची म्हणून एक स्वतःची ताकद असते, त्यानुसार राज्य आणि त्या राज्यावरती, त्या प्रांतावरती त्याचा ठसा उमटवला पाहिजे। ह्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लढली गेली आणि महाराष्ट्र राज्य मिळालं। आपल्यानंतर गोव्याला अजून 2 वर्षांनी मिळालं। अजूनही अंतर्गत अजून स्वतंत्र विदर्भाची एक चळवळ चालू आहे, त्यांचा अनुशेष भरून काढायचं काम आपण करतोय। ही परिस्थिती असताना सुद्धा आपल्याला जे महाराष्ट्रात समोर वाढून आज ठेवलेलं आहे ते असं काय फार आपण अभिमान सांगावा असं काही नाही आहे। कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्र घडत गेला, ज्या पद्धतीने महाराष्ट्राची जडणघडण झाली, विचारांची झाली, संस्कृतीची झाली, भाषेची झाली, त्यांना अनुरूप किंवा अनुकूल असं वातावरण आज नाही आहे, स्पष्टपणे सांगितलं पाहिजे। महाराष्ट्राचं गुणगौरव आपण केलं पाहिजे। आज आपण दिल्लीला गेलो की आपलं राजा बडेंचं गीत आहे शाहीर साबळ्यांच्या आवाजातलं, दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा। आजच्या घडीला केंद्रीय मंत्री, वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे प्रचंड मोठं काम करतायत। प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आहे, त्यांचाही जवळजवळ महाराष्ट्राचा ठसा त्यांनी देशावरती उमटवलेला आहे। परंतु ते सत्तेतून मिळालेली ताकद आहे। प्रत्यक्ष आपल्याला समाजकारणात, राजकारणात, सांस्कृतिक कारणामध्ये आपला महाराष्ट्र दिल्लीचेही खरंच तख्त राखतो का
की अजून आपण वेगळं काय करतो. सेनापती बापटांनी त्यावेळी सांगितलेलं आहे त्या लढ्याच्या वेळी की महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले. खरंच राष्ट्रगाडा चालवण्यासाठी आपला हातभार आहे का, आणि तो हातभार असताना आपली ती वैचारिक क्षमता आपण दाखवतो का. महाराष्ट्राला संतांची आणि शाहिरांची खूप मोठी परंपरा आहे. शाहीर हे सुधारकच होते. मग लढा तो स्वराज्याचा असेल, लढा तो समतेचा असेल, स्वातंत्र्याचा असेल, संयुक्त महाराष्ट्राचा असेल, किंवा आत्ता सुद्धा भाषेचा असेल, कामगारांचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, त्याच्यामध्ये शाहिरांचं मोल हे खूप मोठं आहे. आणि त्यांनी प्रत्येक वेळी समाजाला जागृत करण्याचं काम केलं. असे शाहीर आज आहे का की शाहीर मंडळी आता फक्त नावापुरते शाहीर राहिले, आणखी लोकगीत गाऊन आपण शाहिरी अशी दाखवतात का. खरं हे जुने शाहीर होते, ते समाजाची रचना, समाजाचं वैभव आणि समाजाला प्रगत करण्याच्या दृष्टीने ते मांडणी करत होते. त्यानुसार अण्णाभाऊ साठे असतील, त्यांचं गाणं तर खूप गाजलं. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडूनी निग बाहेरी घे बिनीवरती धाव. ह्याच्यातली बिनी म्हणजे आघाडीवरती मुसंडी मार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण हे जी शाहीर मंडळी होती त्यांची परंपरा राहिली आहे का. आज आपण फक्त लावण्या, नृत्य ह्याच्यामध्येच गुंतलेलो आहोत. दुसऱ्या बाजूला आपल्याकडे संतांची परंपरा होती. संतांची परंपरा ज्ञानेश्वरांपासून चक्रधर स्वामींपासून सुरू झालेली आहे. ती परंपरा तुकोबांनी, एकनाथांनी किंवा नंतरच्या काळात सावतामाळी असतील किंवा विविध समाजातल्या लोकांनी ती प्रगल्भ केलेली आहे. आणि आजही त्याचे खुणा आजही आपल्याकडे शाबूत आहेत. त्या म्हणजे नामदेवांनी ज्यांनी वारकरी संप्रदायाची पताका ही देशभर नेली, ते संत नामदेव यांचं परब्रह्म निष्कामतो हा गवळीया घरी जे गाणं आहे, ते त्यांनी 800 वर्षापूर्वी लिहिलेलं गाणं सुद्धा आज ते लोकांच्या मनामध्ये आहेत किंवा ते गायलं जातं. इतकी त्यांनी अत्यंत भक्कम परंपरा केली. पण जे संतांनी जे सांगितलं की देव धर्म ह्याच्या पलीकडे जाऊन कर्तृत्व किती महत्त्वाचं आहे, अंधश्रद्धेमध्ये तुम्ही अडकू नका, लोकांना फसवू नका आणि स्वतः फसू नका, हे इतकं स्पष्टपणे सांगताना सुद्धा आज आपल्याकडे ती संत परंपरा आहे का. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनंतर ती संत परंपरा खंडित झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. गाडगे महाराज आणखी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विदर्भातले, परंतु पूर्ण महाराष्ट्रावरती त्यांचा प्रचंड मोठा वैचारिक ठसा असा उमटवलेला आहे. आज परिस्थिती अशी आहे की विज्ञानाची केंद्र आपल्याला खास काढावी लागत आहेत. मग BARC असेल किंवा आताचं टाटा फंडामेंटल रिसर्च असेल, नेहरू सायन्स सेंटर असतील, ही 3-4 सेंटर वगळता आत्ता जो महाराष्ट्र शासनाचा जो अर्थसंकल्प झाला त्याच्यामध्ये आता त्यांनी तरतूद केलेली आहे की आपण 6 विज्ञानाची केंद्र काढू. पण विज्ञानाकडे ह्या सगळं संतांनी आधीच नेलेलं आहे. पर्यावरणाकडे नेलं, विज्ञानाकडे नेलं, पण आपण त्याच्याकडे किती लक्ष दिलं. ती संत परंपरा खंडित का झाली. कारण आपण त्याच्यातलं फक्त सोयीचा भाग आहे की स्वतःला गुंगून टाकणारा, भ्रमात घालणारा, लोकांना फसवणारा हा जो भाग आहे तेवढा घेतला आणि जो प्रगतिशील समाजाचा जो भाग आहे तो आपण दुर्लक्षित केलेला आहे. म्हणजे जसे संतांनी अभंग लिहिले तसे सुधारकांनी म्हणजे विशेषतः महात्मा फुलेंनी अखंड लिहिले. त्यांनी इतक्या साध्या सोप्या शब्दांमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये सांगितलेले की दगडाच्या देवापेक्षा माणसातला कर्तृत्व हे किती महत्त्वाचं आहे. त्यांनी देव मानलेलं नाही, त्यांना माणसामध्ये देव शोधण्याच्या भानगडीत काय ते पडलेले नाही आहेत. माणसांनी माणसासारखं वागावं आणि देवानी देवासारखं तो वागतच असतो, तो दगडातच असतो. पण आजही आपल्याकडे यात्रा, जत्रा, पूजा पाठ ह्याच्यामध्ये माणसं जास्तीत जास्त आयुष्यातला वेळ जास्तीत जास्त गुंतलेला आहे. खरं आपल्या मनुष्यबळ खातं आहे, त्यांनी माणसाचं बळ दाखवायचं असतं, पण माणसाचं बळ त्यांनी दुसऱ्या बाजूला वळवलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाला आता 6 विज्ञान केंद्र काढावी लागली. खरं ज्ञान असल्यानंतर जेव्हा ज्ञान व्यापक होतं, प्रगल्भ होतं, तेव्हा त्याचं विज्ञान होतं. विज्ञान नावाची अशी वेगळी व्यवस्था नाही, जे आहे तेच फक्त सिद्ध करून दाखवायचं असतं का, अशी काही नवनिर्मिती नसते. माणसाच्या बुद्धीच्या जोरावरती आहे त्या वस्तू किंवा साधनं घेऊन त्याच्यातून निर्माण केलेली गोष्ट म्हणजे विज्ञान. इतकी साधी सोपी व्याख्या असताना सुद्धा माणसं आजही विज्ञानाचा संपूर्ण उपयोग करतात. म्हणजे आपलं हृदय आहे,
हृदयाची शस्त्रक्रिया सुद्धा बायपासने होते, मेंदूची शस्त्रक्रिया सुद्धा आधुनिक विज्ञानाने करता येते. वेगवेगळे रोग आहेत ते आपल्याला शोधता येतात. आज कोरोनासारखा रोग आहे, आपला विषाणू आहे, तो असं म्हणतात की 135 म्हणजे अगदी मायक्रो असा छोटासा आहे की जो सुईच्या अग्रभाग टोक आहे त्याच्यातला 100वा भाग इतका तो लहान आहे. तो माणसाच्या डोळ्याला दिसत नाही, पण तो आपल्या विज्ञान क्षेत्रातल्या दुर्बिणीला दिसतो, मायक्रोस्कोपमध्ये दिसतो. ही ताकद आहे विज्ञानाची. म्हणजे आपण विज्ञानाच्या जोरावरती आपलं सगळं समजून घेतो, परंतु आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन आपण बाळगत नाही, आणखीन तो प्रत्यक्षात आणत नाही. म्हणजे संतांनी जे आपल्याला दृष्टी दिली ते फक्त भजन पूजन आणखीन गावभर फिरण्यासाठी नाही आहे, तर तुम्ही जाऊन जगामधलं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. ह्याच्यासाठी त्यांनी विज्ञान सांगितलं. परंतु आज वाईट अशी परिस्थिती आहे की आपल्या महाराष्ट्रातले नामवंत वैज्ञानिकसुद्धा कुठल्या अंबाबाईच्या देवळात जाताना सोहळं घालतात किंवा एक गोष्टी सांगताना यमाच्या ह्याच्यातून आपल्या हेल्मेटवरती गोष्टी सांगतात. असं जर आपण सांगत बसलो आणि पुराणातली पात्र घेऊन विज्ञान जर सांगत बसलो तर विज्ञान लोकांपर्यंत पोहोचणार नाही. कारण लोक जी आहेत ती त्याच्यातला आपल्या सोयीचा अर्थ काढून घेतात. बाळ कोलटकरांचं वाहतोई दुर्वाची जोडीमध्ये एक वाक्य आहे, त्याच्यात ते म्हणतात की दुर्गंधी जी आहे ती हजारो कोसावरनं नाकापर्यंत आपोआप येते, त्यासाठी कुठली तसदी घ्यावी लागत नाही. पण सुगंधासाठी कानातला फाया नाकापर्यंत नेण्याची पण आम्ही तसदी घेत नाही. ही परिस्थिती आहे आपली. ही परिस्थिती का आली? आपल्याकडे सुगंध जर आहे तर तो आपण घेत का नाही? जे आपण वापरतो त्याचं तंत्र, त्याचं तत्व आपण समजून घेत का नाही? हे जर आपण समजून घेतलं तर मला असं वाटतं की आपण जास्त प्रगतशील होऊ. कारण महाराष्ट्राने मोठी संत परंपरा दिली, महाराष्ट्राने साहित्यिक परंपरा दिली, महाराष्ट्राने सुधारकांची परंपरा दिली. सुधारक म्हणजे लोकहितवादी आहेत, आगरकर आहेत, सावरकर आहेत. त्याच्यातला त्यांनी जो अंधश्रद्धा निर्मूलनाचा भाग आहे तो प्रचंड मोठा आहे. सावरकरांचं तर एक वाक्य तर खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं असं म्हणणं, एक वेळ गायीची थोडी हत्या झाली तरी चालेल, पण उभ्या देशाच्या बुद्धीची हत्या करू नका. म्हणजे बुद्धिवादी व्हा, अत्यंत सक्षम व्हा सांगितलं. पण त्यांच्या परंपरा आहेत तशात सगळ्यात मोठी परंपरा जी ह्या देशाने स्वीकारली ती महात्मा फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज, आणखीन बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांना संपूर्ण प्रेरणा त्यांच्या समतेच्या, स्वातंत्र्याच्या, बंधुतेच्या लढ्याला प्रेरणा ठरले ते आपले छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, कोल्हापूरच्या ताराराणी. अनेक जण तशी आहेत की त्यांनी स्वराज्याचा लढा लढला, त्याच्यातून समतेचा लढा निर्माण झाला, बंधुतेचा लढा निर्माण झाला आणि त्याच्यातून स्वातंत्र्याचा लढा निर्माण झाला. कारण स्वराज्य पाहिजे, परकीय राज्य होतं, आपलं राज्य आपलं निर्माण केलं पाहिजे, तो विचार हा महाराष्ट्रामध्ये रुजला गेला आणि त्याच्यातून स्वराज्य निर्मिती झाली. विशेष असं स्वराज्याचं असं आहे की स्वराज्य दिसत नसताना आज आपण फक्त म्हणतो की आम्ही हे देऊ ते देऊ, तुमचे असे चांगले दिवस आणू. प्रत्यक्षात होत नाही. आणता येऊ शकतात पण आणले जात नाही. सांगितलं जातं पण दिलं जात नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जो ह्या देशामध्ये, अखंड भारतामध्ये जवळजवळ संपूर्ण देश परकीयांनी प्रादाक्रांत केलेला असताना सुद्धा आणि इकडचे राजे संस्थानिक मांडलिक झालेले असताना सुद्धा त्यांचे नातेसंबंधातली लोकंसुद्धा परकीयांच्या बरोबर असताना सुद्धा जिजाऊंच्या प्रेरणेने, राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने त्यांनी आपल्या आईचं स्वप्न घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं एक मॉडेल तयार केलं. स्वराज्य नावाची गोष्टच लोकांना माहिती नव्हती, पण लोकांना त्यांनी तयार केलं, त्याच्यातून स्वराज्य निर्माण झालं. पण स्वराज्यामध्ये समता असते तसं नाही आहे. त्याच्यामध्ये वर खाली होतच. मग सरदार घराण्यातली माणसं निघतात, कोण छत्रपती घराण्यातली माणसं निघतात. मावळ्यांच्या घराण्यातली माणसं अजून कोणी दाखवत नाही की मी छत्रपतींचा मावळ्यातला घराण्यातला आहे. परंतु त्याच्यातून सगळ्यांपर्यंत समानता यावी म्हणून महात्मा फुलेंनी प्रचंड मोठा लढा दिला. समता ही मान्यच नव्हती, परंतु त्यांनी धर्मचिकित्सा, विचार चिकित्सा किंवा गुलामी कशात नेमकी आपली आहे हे दाखवण्याचं त्यांनी काम केलं. त्यासाठी जसे आपल्या तुकोबांचे अभंग जसे होते, ज्ञानेश्वरांचे अभंग होते, एकनाथांचे अभंग होते, नामदेवांचे अभंग होते, जसे संतांनी अभंग लिहिले तसे महात्मा फुल्यांनी अखंडही लिहिलेले.
आणि त्या अखंडामधनं त्यांनी संपूर्ण विज्ञान सुद्धा सांगितलेलं आहे. विज्ञानाचं म्हणजे एक उदाहरण मी त्यांचं देऊ शकतो की त्यांनी सांगितलं की निर्मिक ही त्यांनी कल्पना मांडली. निर्मिक म्हणजे हा निसर्ग निर्माण करणारा माणूस. तो निर्मिक आहे जो आपल्याला दिसत नाही. तर माझ्या त्या जिंकूया दाही दिशा नाटकामधला तरुण आहे, तो त्यांना विचारतो निर्मिक म्हणजे देव का? तर तो महात्मा फुले म्हणतात निर्मिक म्हणजे देव नाही, देव काही दिल्यानंतर प्रसन्न होतो आणि दिला नाही तर कोपतो, तो देव कसा? तर निर्मिक आहे हा वेगळा आहे, तो सर्वांसाठी सारखा आहे. आणि ते करताना त्यांनी जे अखंड लिहिलेले आहे ते अखंड आपण संपूर्ण हे जगाचं विज्ञान त्यांनी त्याच्यातून सांगितलेलं आहे. जे आज कोरोनामुळे आपण निसर्गाचं विद्रुपीकरण झाल्यामुळे करोनासारखे विषाणू तयार होतात असं आपण जे म्हणतो, ते त्यांनी त्यावेळी 150 वर्षापूर्वी सांगितलं. उपलब्ध त्यांना जी ज्ञानसाधना त्यांनी केलेली असेल, उपलब्ध पुस्तकं होतील, त्यातून सांगितलं त्यांनी, सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याला स्मरामनी दिन रात्र. सर्वांसाठी एक पृथ्वी आहे केली, भारबाई वली भारवाही भली सर्वत्रांचा. सर्वांसाठी एक सूर्य प्रकाशतो, उद्योगा लावितो सर्व जीवा. एक चंद्र नित्य भ्रमण करीतो, जल हालवितो सागराचे. म्हणजे बाष्पीभवन सांगितलं. आणि सर्वात महत्त्वाचं, सर्वांसाठी एक वायू केला खास, घेती श्वासोश्वास प्राणी मात्र. तुम्ही जो श्वास घेतात, जो ऑक्सिजन घेतात, तोच ऑक्सिजन निर्जीव आपलं वनस्पती पण घेतात, कुत्री मांजरं सुद्धा घेतात, हत्ती पण घेतात, माणूस पण घेतात. पण ती श्वास घेताना इतर लोक झगडा करत नाही, पण आपण माणसं त्याच्यामध्ये उच्च नीचता जातीयता शोधतो. आजही जातीनिशी माणसं मारली जातात, त्यांच्यावरती अत्याचार करतात, स्त्रीला दुय्यम लेखलं जातं, तुच्छ लेखलं जातं. ही परिस्थिती असताना 150 वर्षानंतर आपली इतकी थोर परंपरा असताना शाहू फुले आंबेडकरांच्या नावावरती आज संपूर्ण देशाचं राजकारण चालू आहे. किंबहुना आपली जी घटना लिहिलेली आहे ती छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी केलेलं स्वराज्य, महात्मा फुलेंचा समतेचा लढा, त्याचप्रमाणे राजश्री शाहूंचा बंधुतेचा त्यांनी जो पायंडा घातला आरक्षणाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा, सामाजिक न्यायाचा लढा, आणि त्या शेवटी त्या सगळ्याचं एकत्रीकरण होऊन बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ही संविधान राज्यघटना, ह्याच्यातून देश चालतो. इथे पुराण पोथे आणखीन कुठल्या शंकराचार्याच्या आशीर्वादाने हा देश चालत नाही, हे अजून आपल्याला कळलं कसं नाही. आपण या सगळ्याचे लाभार्थी आहोत, परंतु देताना आम्ही तसा विचार करत नाही. आपल्या वर्तणुकीतून व्यवहारातून आपला तसा व्यवहार होत नाही. म्हणजे महाराष्ट्राने जगाला आपल्या देशाला खूप दिलं. म्हणजे ज्ञानेश्वरांचं पसायदानाचं आपण कौतुक खूप सांगतो की खरंच गोष्ट आहे की आता विश्वात मते देव, त्यांनी विश्वाची माझे घर ही संकल्पना केली. मग ही असताना सुद्धा आपण जात पात भाषा ह्याच्यातून दुसऱ्याला उच्च नीच आणि तुच्छ असं का लेखतो, का आपण तसं वागतो? म्हणजे शाहिरांनी आम्हाला लढायला शिकवलं, पण आपण आज प्रत्यक्ष आपल्या आजूबाजूचे छोटे छोटे लढे लढत नाही, ते शब्दबद्ध करत नाही, ते लोकांना सांगत नाही. नाचगाण्यांचे फक्त आपण कार्यक्रम करतो आणि त्याच्यात आपण शाहिरी दाखवतो. संत परंपरा ती आपण घेतलेली नाहीये. संत परंपरा तुकडोजी महाराजांनंतर संपली, नंतर बुवाबाजांची परंपरा झाली. आज एक जात सगळे बुवा हे तुरुंगात जाण्याच्या लायकीचे आहेत. जोपर्यंत माणूस सापडत नाही तोपर्यंत साधू असतो, तो सापडला की संधी साधू कसा आहे ते कळतं. हीच बुवांची आपल्या इकडची जर परंपरा असेल आणि ते मोठमोठे महंत संत म्हणून मिरवत असतील, जर जुन्या संतांच्या गोष्टी आपल्या आपल्या सोयीने सांगत असतील, चुकीच्या पद्धतीने सांगत असतील, आज कीर्तनकार आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीने सांगतात. अजूनही तुकारामांचा आपलं सदैव वैकुंठाला गेले, पण केवळ कुठल्या विमानाने गेले, कसे गेले? प्रगतीची दिशा ही भविष्याच्या दिशेने चालू असते. जे आज घडत नाही ते उद्या घडू शकतं, हे सांगणं म्हणजे प्रगती, ते सांगणं म्हणजे विज्ञान. काल घडत होतं आणि आता घडत नाही असं सांगणं हा आपला नादानपणा असतो. की असं नसतं, जे काल आज घडत नाही, आज घडत नाही उद्या घडू शकणार नाही, ते काल घडलं असेल ह्याच्यावरती आपला विश्वास कसा बसतो? आजही आपल्याला तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले हेच डोक्यामध्ये आहे. आपल्याला अजून तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे की या बुवाबाजीपासून दूर कसं राहा, त्यांनी त्यावेळी सांगितलं की ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगी लावून या राख, डोळे झाकूनी करीती पाप, दावी वैराग्याच्या काळा, भोगी विषयाचा सोहळा.
बाबा राममरीम कोण आहे, आसाराम कोण आहेत, इतर अजून पकडलेले साधू आणखीन तुरुंगात आज जेलमध्ये खितपत पडलेले आहेत ते कोण आहेत. आपल्याला जर 400 वर्षापूर्वी सांगून सुद्धा जर आपल्याला कळत नसेल तर आपण हे महाराष्ट्राचं वैभव लोकांना सांगायचं का. जर ते आपणच आपल्या अंगीकारलेलं नसेल, म्हणजे आपण संतांचं ऐकत नाही, आपल्याकडे शाहिरी नाहीये जी आज लयाला गेलेली आहे, आपण जुनी परत परत गातो, नवीन शाहिरी करत नाही, त्याचप्रमाणे सुधारकांची सुद्धा परंपरा नाहीये. समाज सुधारकांनी काम प्रबोधनाचं केलेलं आहे. मग ते प्रबोधनकार ठाकरे असतील, लोकहितवादी असतील, टिळकांचं लेखन असेल किंवा आगरकरांचं लेखन असेल किंवा नंतर विठ्ठलरामजी शिंदेंचं लेखन असेल, मुकुंदराव पाटील आहेत, अशी मोठी प्रचंड मोठी प्रबोधनाची परंपरा आहे. ती प्रबोधनाची परंपरा वास्तवात आहे का. आज प्रबोधन करणाऱ्याला जर पोलीस संरक्षण द्यावं लागत असेल तर ही महाराष्ट्राची अधोगती आहे. पोलीस संरक्षण असून सुद्धा काहींचे खून पडत असतील तर ती वाईट परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये दाभोळकरांचा झालेली हत्या असेल किंवा कॉम्रेड पानसरेंची हत्या असेल, ही आपली प्रबोधनाची परंपरा सांगणारी आहेत काय. ते काय करत होते, त्यांनी काय सांगितलेलं होतं, त्यांनी तुमचा वेळ जो वाया जातो नको त्या गोष्टीमध्ये त्याच्यातून बाहेर पडा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. जे गाडगे महाराजांनी सांगितलं, जे प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं, प्रबोधनकार ठाकरेंनी तर प्रचंड ताकदीने सांगितलं. जे प्रबोधनकार ठाकरे म्हणजे महात्मा फुलेंचा विचार ज्यांनी प्रत्यक्ष कृतीमध्ये आणला, आणखीन त्याच्यामधून बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, यांच्याकडनं प्रत्यक्ष काम करून घेतलं ते प्रबोधनकार ठाकरे. ते देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे याच्यामध्ये म्हणतात की या देशातला तरुण जेव्हा स्वयंप्रज्ञेने म्हणजे स्वतःच्या अकलेने, कुठल्या राजकारण्यांच्या स्वार्थाच्या अकलेने नाही, त्यांचा अजेंडा राबवण्यासाठी नाही, या देशातला तरुण स्वयंप्रज्ञेने जेव्हा विचाराचा हातोडा उचलेल तेव्हा त्याचा विचाराचा पहिला हातोडा देवावरती आणि देवळावरती पडेल. हे 1926 सालामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा कायदे नव्हते, तेव्हा सनातनी कर्मठ परंपरा या देशामध्ये होती, ब्रिटिशांचं राज्य होतं. असं असताना ते सांगू शकतात. मग आज आपण 100 वर्षांनी काय सांगायला पाहिजे, पण आपला जास्तीत जास्त वेळ तिथे जातो. आजही 11 महिने झाले, जवळजवळ वर्ष व्हायला आलं. लॉकडाऊन कोरोनामुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झालेले आहेत, पण लोकांनी आंदोलन कशासाठी केलं तर देवळं उघडा आणि दारूची दुकानं उघडा. देव, दवा आणि दारू एकाच लायकीचे आहेत. ते घेतल्यानंतर फक्त आपल्याला यायला गेलेले आहे. संपन्नता म्हणजे पैशामध्ये नसते मोजायची, संपन्नता विचारामध्ये असावी लागते आधी पहिली. ती विचारामध्ये होती म्हणून 100-150 वर्षाच्या लोकांचं नाव आपण घेतो. नामदेव 800 वर्षापूर्वीचे, काय त्यांचं कसं जगणं असेल, कसं ते वागले असेल काही आपल्याला माहिती नाही, पण त्यांनी जे संपन्न लेखन करून ठेवलेलं आहे की त्याच्यावरती आज कीर्तनकार बुवा की ज्यांची बाकीच्या गोष्टीमध्ये पण त्यांना फारसं काय मान सन्मान मिळणार नाही, पण तुकोबाचे, नामदेवांचे, ज्ञानेश्वरांचे अभंग म्हटले की त्यांच्या कुठे शिक्षक असेल, प्राध्यापक असेल, त्यांनी जोडधंदा म्हणून कीर्तनकाराचा केला तर त्याला पैसे मिळतात, चांगले गाड्या येतात, फ्लॅट येतात, बंगले येतात, मठ स्थापतात. आपण ही जी बदल आहे ते मला वाटतं की आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतले पाहिजे आणि त्याची आपल्याला नितांत गरज आहे. नाहीतर होणार कसं माहिती आहे की आपण शिकतो, प्रगत होतो, परंतु जर आपल्याला 10वीचा भूगोल आहे आपला की त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की सूर्य स्थिर आहे आणि सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. हे जर आपण 10वी मध्ये शिकत असेल तर 10वी मधलं शिकणं आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात का नाही लक्षात येत की स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी जर सूर्याभोवती फिरत असेल तर दिशा नावाची गोष्ट राहते का. परंतु आपल्याला गेल्या 15-20 वर्षामध्ये वास्तुशास्त्र नावाचं एक भ्रामक गोष्ट आपल्या डोक्यावरती लादली गेली आणि शास्त्राला विज्ञान म्हणायचं एक मांडणी केली गेली. जर सूर्य जर स्थिर असेल, पृथ्वी जर स्वतःभोवती फिरत असेल तर कशी आपली दिशा राहील की पूर्व बाजू चांगली, ही बाजू वाईट, वाऱ्याची येणारी दिशा, वाऱ्याची जाणारी दिशा, एक उगवतीची दिशा, एक मावळतीची दिशा. मग त्याच्यावरती आपलं कर्मकांड कसं ठरतं. आपण जर ह्या बिल्डिंग बांधली असेल 15-20 माळ्याची, जर तळमजल्यावरती जर आपण जर भूमिपूजन केलं असेल तर प्रत्येक फ्लॅटचं वास्तुपूजन करायची गरज काय. पण आपण त्याच्यामध्ये आपल्या ह्या सगळ्या संतांनी, सुधारकांनी, शाहिरांनी जी दिशा दिली आहे ती आपण विसरून जी आज मांडणी समाजामध्ये झालेली आहे त्याच्यावरती विचार ठेवून आपण
त्या कर्मकांडामध्ये अडकून कष्टाने मिळवलेला पैसा आपण वाया घालवतो. म्हणजे जर एखादा होम असेल, जर पहिल्या खोलीत केला, पहिला 4-5 रूमचा जर फ्लॅट असेल, बंगला असेल, तर पहिल्या खोलीमध्ये जर केला, रूममध्ये केला, तर 5 खोल्यांमध्ये जातो ना तो. मग आपण असा विचार केला पाहिजे, जर मी पहिल्या खोलीमध्ये जर केला असेल तर त्याच्या वरच्या फ्लॅटमध्ये आणि खालच्या फ्लॅटमध्ये का जात नाही. पण आपण तसा विचार करत नाही. आणि असं सांगणाऱ्या लोकांना नास्तिक म्हटलं जातं. वास्तविक ते साप चुकीचं आहे. जे स्वतःला आस्तिक म्हणतात तेच खरं देवावरती विश्वास ठेवत नाही, धर्म पाळत नाही. ही आपली परंपरा आहे. उलट जे नास्तिक म्हणून गणले जातात ते खऱ्या अर्थाने आस्तिक असतात, कारण आहे त्याच्यावरती ते पूर्ण विश्वास ठेवतात आणि ते लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु आज परिस्थिती अशी आहे की फाजील लोकांना जास्त महत्त्व आल्यामुळे त्यांचे धंदे जोरात चाललेले. हे सगळं आपल्या संतांनी, सुधारकांनी केलं. आपण जेव्हा परंपरा सांगताना वैभवशाली परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होते, परत आपल्या आजपर्यंत आजचे जे यशवंतराव चव्हाणांपर्यंत आपण फार मोठी एक महाराष्ट्र घडवण्याची परंपरा सांगतो. जशी नेतृत्वाची परंपरा आज ती कुठे आहे, आपण त्याचाही विचार केला पाहिजे. कारण आपल्याला जर वैरी समजायचा असेल तर वैरी दुसरे नाही, आपणच आपली परंपरा आणि आपल्या ज्या मांडणी होती महाराष्ट्राची ती विसरलो गेलेलो आहे, हेच पहिलं लक्षात येईल. त्यामुळे पहिल्यांदा आपण आरशात बघायची सवय लावली पाहिजे की आपण कुठे नेमके आहोत. आपली मराठी भाषा चांगली आहे, आज मराठी भाषा आहे, त्याच्यातनं इंग्रजी किंवा हिंदी 100 भाषा शिकल्या पाहिजेत. पण मूळ भाषा तुमची जर दणकट असेल, चांगली असेल, तर तुम्ही विचार चांगला करतात. कारण तुम्ही जिथे राहतात त्या प्रांताचा, तिकडच्या लोकांचा जर विचार नाही केला, जगाचा जर केला पाहिजे, पण मूळ जर केला नसेल तर जगाचा विचार करून उपयोग काय. आपल्या आईला जर आपण आई म्हणत नसेल आणि दुसऱ्यांच्या गळ्यामध्ये आई म्हणून गळे घालत असेल आपण आणि कड काढत असेल तर ते आई पण नाही. आपल्या देशामध्ये आपण राहतो, आणखीन आज आपण घरामध्ये राहतो, 8-8 तास 10-10 तास बसतो, तेव्हा आपण थुंकत नाही. पण घरापासून 5 पावलं बाहेर गेलो की पटकन रस्त्यावरचं गटार दिसल्यानंतर आपल्या तोंडात थुंकी कशी येते, जी आता ह्या क्षणापर्यंत लाळ होती ती एका मिनिटात थुंकी कशी होते. आणि परत आपण म्हणायचं की ही मातृभूमी. आपल्याला मातृसुद्धा कळत नाही, आपली मातृभूमी सुद्धा कळत नाही. एक स्वच्छतेचे साधे नियम आजही कोरोनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना सांगावं लागतं, कुठे थुकू नका, स्वच्छता राखा. हे आपल्याकडे का नाही आलं. हे साध्या साध्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला कळल्या नाहीत. हे आपलं कोतेपण किंवा आपलं खोटेपण आहे. ते आपण पहिल्यांदा तपासलं पाहिजे आणि त्याची नितांत गरज आहे. तर महाराष्ट्राचा आपण मराठी बाणा कसा आहे तो आपण दाखवतो की आम्ही मराठी, महाराष्ट्र म्हणजे असं आहे की काय ते आपलं घालीन सिंहाचे तोंड जबड्यात हात आणि तोडीन सिंहाचे दात. आपण काय डेंटिस्ट आहोत का सिंहाचे दात तोडायला. आपल्या समोर तो संकट आपण दूर करू शकत नाही, आपण हतबल होतो. कायम लक्षात ठेवा, ज्या देशामध्ये माणसापेक्षा दगडाला जास्त किंमत दिली जाते तेव्हा तुमचं माणसापणाचं तुम्हाला काही किंमत कधी मिळत नाही. माणसाला जास्तीत जास्त किंमत पाहिजे. आज आपल्या देशामध्ये जितके प्राणी सुरक्षित आहेत, त्यासाठी पेटा कायदा आलेला आहे, तितका माणूस सुरक्षित नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे आणि माणसांनी स्वतःहून विचार करायला लागलं. त्यांनी काही उपस्थित मुद्दे केले की त्यांना पटत नाही, ज्यांचे हितसंबंध दुखावले जातात ती लोक त्या माणसाला संपवून टाकतात किंवा दुर्लक्षती मारून टाकतात, अनुल्लेखाने मारून टाकतात. माझं असं म्हणणं, ही आपली परंपरा नाहीये. नुसतंच तुकारामांनी मंबाजीच्या लाता खाल्ल्या हे सांगण्यामध्ये मोठेपणा नाही, पण त्या लाता का खाव्या लागल्या, कारण त्यावेळीचा समाज सुद्धा आजच्या समाजाचं थोडं का होईना रूपच असणार ते. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर सगळे मावळे लढले म्हणजे सगळा महाराष्ट्र लढला असं नाहीये. शिवाजी महाराजांना हे नको ते उद्योग कोणी करायला लावले म्हणून ते नावं ठेवणारे तेव्हा सुद्धा असतील. 10% समाज लढत असतो आणि 90% समाज हा ऐदी असतो. त्यांना कुठून आपल्याला मिळालेलं आहे हेही त्यांना कळत नाही. आपल्याला आज कामगारांचे कायदे आहेत, नोकऱ्या आहेत, 8 तासाची नोकरी आहे किंवा अजून आपल्याला जे कायदे निर्माण झाले त्यासाठी कोणीतरी खस्ता खाल्लेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जे राष्ट्राला महाराष्ट्र का, राष्ट्रात महाराष्ट्र कसं असू शकतं, कारण तिथे विचारांचं पीक, कृतिशील विचारांचं पीक हे महाराष्ट्रामध्येच निर्माण झालेलं आहे. हा इतिहास आहे. पण इतिहास जपून आपण उपयोग काय, वास्तव काय. आज आपण महाराष्ट्राला हे सगळं देतो का. आज महाराष्ट्रातून कुठली संत परंपरा बाहेर जाते. आम्ही तेच सांगतो, 800 वर्षाची ज्ञानेश्वरांपासून तुकडोजी महाराजांपर्यंत ह्या कुठे एवढे हबपबुवा आहेत, वारकरी सेना म्हणून नाचतात बिसतात, कोणाला जाब जबान्या विचारतात. त्यांच्यातल्या कोणी 4 अभंग लिहिलेले आहेत काय.
आपल्या ज्या ग्रामीण भागातल्या स्त्रिया असतात त्या सुद्धा परंपरेने आलेल्या ओव्या गाता गाता 4 ओव्या स्वतःच्या नवीन बनवतात. पण हे हबपबुवा आहे ते सांगताना तुकाराम महाराज काय म्हणाले, नामदेव महाराज काय म्हणाले, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले सांगतात, पण मी काय म्हणतोय सांगत नाही. ते मी काय हे सांगताना ते भलतंच काहीतरी सांगत असतात. त्यामुळे अनेकांना आतमध्ये कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतात. ह्या हबपबुवांचंच सांगतो, नामवंत बुवा आहेत. आपल्याला कळलं पाहिजे की कुठून येतो हा पैसा, कुठून येतो यांच्या विचाराचा विकृती विचार कुठून येतो यांचा. ह्याचा जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत आपण फक्त इतिहासात काय दिलं सांगू शकतो, इतिहासातला महाराष्ट्र सांगू शकतो. आजचा महाराष्ट्र सांगण्याची हिंमत प्रचंड लागेल. आणि 60व्या वर्षाची हिंमत करणे ही जरुरीच आहे की वयाच्या 60व्या वर्षाची हिंमत करायला एखाद्या माणसाला थकल्यासारखं वाटेल, परंतु राज्याचा विचार करताना, प्रांताचा विचार करताना 60 वर्ष म्हणजे खूप कमी आहे. आपण जर हजारो वर्षांचा जर इतिहास महाराष्ट्राचा जर सांगत असेल तर पुढचा महाराष्ट्र कसा घडवायचा, कसा घडला पाहिजे हेही आम्ही सांगितलं पाहिजे. ह्यासाठी मुळात जी महाराष्ट्राची ताकद आहे, स्वातंत्र्याची चळवळ, चले जाओ महात्मा गांधीजींनी मुंबईतूनच का केलं, महाराष्ट्रातून का केलं नाही? महात्मा गांधीजींनी साबरमतीचा आश्रम बंद करून वर्ध्याला का आले ते, आणि तिथे नवीन सेवाग्राम आश्रम का केला आणि स्वातंत्र्याची लढाई का केली? ह्या गोष्टींचा आपण कायम विचार केला पाहिजे. मुंबई दांडी यात्रा ज्याला आपण म्हणतो ना, उचलले सो मीठ मुठ भर साम्राज्याचा खचला पाया, ब्रिटिशांशी हा एक वयोवृद्ध माणूस उघडा जे त्यांनी जे महाराष्ट्र देशाचं वर्णन त्यांनी आपल्या ह्याच्यातनं आपल्या कपड्यांमधनं केलं, त्या माणूस महाराष्ट्रातच का आला ह्याच्या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे. मोठमोठी माणसं महाराष्ट्रातून का झाली, ही जी झालेली आहे ती महाराष्ट्राची भूमी जी आहे ही अत्यंत विचाराला, प्रबोधनाला, सर्व प्रकारच्या उद्बोधनाला खूप पूरक आहे. परंतु आज तशी परिस्थिती का आहे काही तपासली पाहिजे. कारण आपण आजूबाजूला बघत नाही, आपण छोट्या छोट्या स्वार्थासाठी आपले अहंकार जपत असतो. हे बदलायचं असेल तर मला असं वाटतं की 60व्या वर्षी आपला जो खरा मराठी बाणा आहे तो आपण दाखवला पाहिजे. महाराष्ट्र हे काय दुसऱ्या राज्यातले, दुसऱ्या भाषिकातल्या लोकांना काही कळणार नाही. मग इथे आपल्याला येऊन ते कुठले कुठले बाहेरचे बुवा येतील, अहो ह्या महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराज झाले, ह्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज झाले, संत रामदास झाले, त्याचा आपल्याला एवढी ओळख नाही, संतांमधून आपल्याला एवढी ओळख नाही झाली. ज्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांनी महाराष्ट्र निर्माण केला, वैचारिकदृष्ट्या घडवला, आणि महाराष्ट्रामध्ये 60 वर्षामध्ये अजून एकही महिला मुख्यमंत्री झाली नाही, ही परिस्थिती सांगण्यासारखी आहे का? आपण कधीतरी विचार केला पाहिजे ना. तर ह्या सगळ्या विरुद्ध उठलं पाहिजे आणि मग लक्षात येईल की वैरी दुसरे नाही, आपले आग्रह नाही नसणे हेच आपल्यातलं वैरत्व आहे. आपल्याकडे वीरत्व खूप आहे, पण ते करताना आपल्याला थोडा इतिहासाचा मागोवा घेत वास्तवताच्या लढाया कशा लढायच्या हे लढाई लढल्याशिवाय भविष्य नाहीये, संघर्षाशिवाय भविष्य नाहीये. तुम्हाला कष्ट आटापिटा केलाच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 2 झाडं महत्वाची, एक नारळाचं झाड आहे, आणखीन एक आंब्याचं झाड पण आहे. आंब्याचं झाड जर आजोबांनी लावलं असेल तर नातवाला खायला मिळतं. नारळाचं झाड आहे ते सरळ येतं, पण ते दुसऱ्याच्या घरावरती सावली पाडतं, आणि नारळ पण दुसऱ्याच्या घरावरतीच पाडतं, कारण नारळाची सावली पायाशी पडत नाही. ही आपण त्याच्यातला कुठला आदर्श घ्यायचा? तो कायम आपल्याला असं वाटतं की आपण आंब्याचा आदर्श घेतला पाहिजे आणि राजासारखं जगायला पाहिजे. फळ एखादं फूल राजासारखं जगतं, त्या देशात राष्ट्रातलं महाराष्ट्र का नाही आपलं नेतृत्व आणखीन तो वैचारिकदृष्ट्या राजत्व आपलं दाखवू शकत? आपण केलं पाहिजे, इतिहास समजून घेतला पाहिजे, वर्तमानातल्या लढाया लढल्या पाहिजे, तर इतिहास सांगण्याचा अधिकार आपल्याला भविष्यात राहील. म्हणून मला असं वाटतं की आपल्याला मराठी बाणा दाखवला पाहिजे, आणि तो मराठी बाणा हा शाहिरांनी सांगितला तसा असला पाहिजे. तो खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने मराठी भाषा असेल, मराठी विचार असेल. म्हणजे शांताबाई शेळक्यांचं एक गाण्यातलं कवितेतलं एक कडवं आठवतं. मराठी भाषा कशी आहे तर माय मराठी नाव मराठी मराठ मोळा प्राण महाराष्ट्राच्या कुशीत जन्मले हा माझा अभिमान. हा प्रत्येकाने बाळगला पाहिजे महाराष्ट्रातल्या माणसांनी. भीमा गोदा कृष्णे मधुनी प्यालो मी इतिहास स्वातंत्र्याच्या वाऱ्याचे मी भरून घेतले श्वास. स्वातंत्र्याचा वारा आहे तो वैचारिक आहे, तो स्वराज्यापासून सुरू झालाय. स्वातंत्र्याच्या वाऱ्याचे मी भरून घेतले श्वास प्राजक्ताच्या फुला फुलातून हसली कोमल प्रीत वृक्ष मनाला हिम्मत देई शाहिरांचे गीत. त्यांनी शाहिरांचं सांगितलंय.
भावगीत गायकाचं नाही सांगितलंय, नाट्यगीत नाही सांगितलेलं आहे, किंवा अजून डीजेवरती गाणारं गीत नाही सांगितलंय. त्यांनी शाहिरांचं गीत सांगितलं. कारण शाहीर जो असतो तो झोपलेल्या माणसाला उठवतो, उठलेल्या माणसाला उभा करतो आणि पळून जाणाऱ्या माणसाची बकोटी पकडून त्याला कर्तव्याची जाणीव करून देतो. तो शाहीर असतो. तो असा कवीसारखा प्रतिभा घेऊन आलेला नसतो. केव्हा तरी आडाला तंगड्या लावायच्या आणि केव्हा तरी प्रतिभा पडेल आणि मग तो आपलं गाणं लिहिलं असं नसतो. शाहीर जो असतो तो सकाळी अफजल खानाचा कोतळा काढल्यानंतर संध्याकाळी तो शाहिरी लिहितो आणि एक मावळा मेला असेल तर 100 मावळे निर्माण करतो. ह्या शिरीष कुमार इथे आपल्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये जसे बाबू गेनू, शिरीष कुमार हे गेले, छोटी मुलं होती ती, त्यांच्या पद्धतीने काम करत होती. ते गेल्यानंतर शाहिरांनी पटकन संध्याकाळी गाणी लिहिली आहेत त्यांच्यावरती. आणखीन त्या सगळ्या चळवळीमध्ये छोट्या मुलांनाही आणलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, महाराष्ट्राची निर्मिती अशीच झालेली आहे. त्यासाठी त्यांनी जो सांगितलेला मराठी बाणा आहे तो आपण जपला पाहिजे. आणि तो कसा आहे तर खूप चांगला असा तो मराठी बाणा आहे की जो मराठी बाण्यातून माणसाला स्वतःला प्रेरणा मिळेल. आणखीन तो आपण काय इतिहास घडवलेला आणि वर्तमानात आपण इतिहास काय घडवायचा हे सांगणार आहे. इतिहास घडविला इथे, मंत्र स्वातंत्र्य दिला भारती. ह्या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याचा मंत्र देशाला गेलाय. इतिहास घडविला इथे, मंत्र स्वातंत्र्य दिला भारती. याच यशाचा धडा शिकविथे माझी मराठी माती. अभिमान डिवचना याल, हा बदला वया भूगोल. आज महाराष्ट्रातनं अनेक उद्योग बाहेरगावी गेलेत, दुसऱ्या राज्यात गेले. उद्योग पळवले जातात, माणसं तर पळवलीच जातात, विचार तर पळवलाच जातो, पण त्याच्याबरोबर इतर पण गोष्टी पळवल्या जातात की माणसाच्या रोजीरोटीचं हैराण करून देणारं आज जीवन करून ठेवलेलं आहे. तर अभिमान डिवचण्या याल, हा बदला वया भूगोल. तर शिवबाचा हा लाल, शत्रूचा होईन कर्दन काळ. गरजेल पुन्हा धावेल, होऊनी सह्याद्रीची सेना. देश रक्षणा अर्पिन प्राणा, हाच मराठी बाणा. हा मराठी बाणा आपण देशाला दाखवायची आज नितांत गरज आहे. तरच आपण महाराष्ट्राचं हे वैभव आपण टिकवू शकू, वाढवू शकू, वर्धिष्णू करू शकू. जय महाराष्ट्र.